नंतर दुसरं वाक्य बघा, आपण थोडा मोठा वाक्य घेतलेला आहे. या मोठ्या वाक्याला आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो. मी माझ्या आईसोबत गावाला जात आहे. या वाक्यामध्ये बघा 7 शब्द आलेले आहेत. 7 शब्द मिळून एक वाक्य तयार झालेलं आहे. हे वाक्य बघा आपल्याला वाचल्यानंतर समजून जायला पाहिजे का कोणत्या टेन्स मधील आहे. तर हे वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स, क्रिया सध्या चालू आहे. तर बघा कर्ता काय एकवचनी आहे. मी म्हणजे कर्ता एकवचनी आहे. कर्ता एकवचनी असेल तर आपण काय वापरतो, आय वापरतो आणि आय नंतर आपण हेल्पिंग वर्ब वापरतो. तो कोणता तर एम. आय एम काऊन तर बघा वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मधलं आहे. वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये असेल तर आपल्याला आय नंतर एम हा हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. आय एम एवढं आपल्याला समजलं. त्यानंतर आपल्याला शेवटून यायचं आहे. इकडून आहे जात आहे गावाला सोबत आई माझ्या या प्रकारे यायचं आहे. आणि आपण काय म्हणतो गो, परंतु वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मधला आहे म्हणून क्रियापदाला आपल्याला काय करायचं आहे, ING प्रत्यय लावायचा आहे. जाण्याची क्रिया आहे परंतु बघा वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मधला असेल तर आपल्याला क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे. गो हा क्रिया आहे पद आहे, याला आपण ING प्रत्यय लावलं तर वाक्य काय आय एम गोईंग. त्यानंतरचा शब्द आहे गावाला. तर बघा गावला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो विलेज, परंतु बघा इथं ला हा प्रत्यय जोडला आहे. ला हा प्रत्यय जोडला आहे म्हणून आपण त्या अगोदर काय लिहू, आय एम गोईंग टू विलेज. आय एम गोईंग टू विलेज. गावाला आपण काय म्हणतो विलेज, पण ला हा प्रत्यय जोडला आहे म्हणून आपण गोईंग नंतर काय लिहू टू विलेज. नंतर काय सोबत आहे, सोबतसाठी आपण लिहू विथ. कोणासोबत तर माझ्या आईसोबत. तर इथे बघा आपल्याला थोडं बदल करायचा आहे. वाक्य रचना योग्य प्रकारे जुळली पाहिजे. आपण जर लिहिलं मदर माय लिहिलं तर वाक्य बरोबर नाही होणार. त्यासाठी आपण माझी आई, तर माझ्या आईला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो माय मदर, म्हणून इथं काय ना माय मदर. तर वाक्य आपलं काय होता, मी माझ्या आईसोबत गावाला जात आहे. तर अशा प्रकारे मराठीतील वाक्य इंग्लिशमध्ये बनवायची पद्धत आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं. तोपर्यंत नमस्कार.